मुंबईमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली आहे. त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुगलवर म्हाडा.gov.in असं सर्च करा आणि ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यावर ऍप्लिकेशनसाठी लागणारे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स तुम्हाला दिसतील. यामध्ये कुठले कुठले आहेत तर आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, लग्न झालं असेल तर पार्टनरचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड असे सगळे डॉक्युमेंट्स लागतील. हे बेसिक डिटेल्स झाल्यावरती डोमिसाइल सर्टिफिकेट, तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं ITR, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट असे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत. स्पेशल कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल म्हणजे जर तुम्ही आर्टिस्ट, जर्नलिस्ट किंवा एक्स सर्व्हिसमन असाल तर त्यासाठी लागणारी सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असणं मस्ट आहे. व्हिडिओ ऍप्लिकेशन करत असाल तर पार्टनरचं डेथ सर्टिफिकेट असणंही मॅन्डेटरी आहे. आता पाहूयात की एक्झॅक्टली ऍप्लिकेशन कसं करायचं आहे. याआधी कधीच म्हाडाचा फॉर्म भरला नसेल तर रजिस्ट्रेशन करावं लागतं. साइन अप करण्यासाठी होमवर क्लिक करून स्टार्ट नाव वरती क्लिक करा. पॅन कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर आय एम नॉट रोबोट वर क्लिक करून व्हेरिफिकेशन करून घ्या. आता तुमचं नाव, मेल आयडी, मोबाईल नंबर हे सगळे डिटेल्स टाका. पासवर्ड क्रिएट करताना अल्फाबेट्स आणि स्पेशल कॅरेक्टरचा वापर करून स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा आणि तो पुन्हा एकदा कन्फर्म करा. आता जेव्हाही तुम्ही लॉग इन कराल तेव्हा पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड लागेल. लॉग इन केल्यानंतर मेल आणि मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करा. आता साइनजी पेज ओपन होईल ज्यावर तुम्हाला डिजी लॉकर कनेक्ट करावं लागणार आहे. आधारशी कनेक्टेड असलेला मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून आणि डिजी लॉकरचा पिन टाकून प्रोसीड करा. आता इथे तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड ऍड करायचं आहे. रिक्वेस्ट पाठवल्यावर डिजी लॉकर अकाउंट ऍक्सेस झालेली विंडो दिसेल आणि तुम्ही पुन्हा म्हाडाच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट व्हाल. कन्सेंट फॉर्म मध्ये टर्म्स आणि कंडिशन्स वरती टिक करून प्रोसीड करा. पुढे तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हंट असाल तर येस आणि नसाल तर नो वरती क्लिक करा. तसंच जर तुम्ही म्हाडामध्ये काम करत असाल तर येस आणि नसाल तर नो निवडा. आता 2018 नंतर इश्यू केलेला बारकोड असलेला डोमिसाइल सर्टिफिकेट अटॅच करून व्हेरीफाय करा. त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करा. व्हिडिओ ऍप्लिकेशन करत असाल तर पार्टनरचं डेथ सर्टिफिकेशन अपलोड करणं इथे आवश्यक आहे. नेक्स्ट विंडोमध्ये इन्कम डिटेल्स भरायचे आहेत. फायनान्शियल इयर आणि तुमचं इन्कम सिलेक्ट करून प्रोसीड करा. पुढे ITR किंवा तहसीलदाराकडून मिळालेलं इन्कम सर्टिफिकेट सिलेक्ट करा. लक्षात ठेवा ITR देत असाल तर तुमच्या CA कडून ITRचा ID आणि पासवर्ड घ्या कारण ते सबमिट करावं लागतं. आता तुम्ही कुठल्या रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर ती कास्ट सिलेक्ट करा आणि कास्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करा. ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर ओपन वरती क्लिक करा आणि प्रोसीड करा. पुढे काही बेसिक क्वेश्चन्स विचारले जातील आणि ऍप्लिकेबल डॉक्युमेंट्स अटॅच करावे लागतील. उदाहरणार्थ फिजिकली हँडिकॅप्ड असताल किंवा फ्रीडम फायटर असताल, एक्स सर्व्हिसमन असताल, डिफेन्स, आर्टिस्ट, जर्नलिस्ट, MP किंवा MLA असाल तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट सोबत सबमिट करायला लागणार आहे. जे काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आधी अप्लाय केलं असेल तर येस किंवा नो निवडा. इथे तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होते. लास्ट विंडो मध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स दिसतील. ते तुम्ही एडिटही करू शकता. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व्हायला साधारण 2 ते 4 दिवस लागतात. जर व्हेरिफिकेशन झालं नाही तर म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे असं कळवा. तरीही तुमची समस्या सुटली नाही तर ऍप्लिकेशन ओपन करून पेंडिंगचा स्क्रीनशॉट घ्या आणि म्हाडाच्या ऑफिशियल मेलवरती तो फोटो अटॅच करून पाठवा. यामुळे व्हेरिफिकेशनची प्रोसेस लवकर होऊ शकते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर सबमिटेड डॉक्युमेंट समोर ग्रीन टिक दिसेल आणि मग तुम्ही प्रोसीड टू E-साइन वर क्लिक करून सेल्फ डिक्लेरेशन पाहू शकता. फॉर्म आणि डिटेल्स चेक करून आय वॉन्ट टू E-साइन वर क्लिक करा. आता आधार कार्ड टाका, ऑथराइज E-साइन वरती क्लिक करा आणि रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला OTP इथे एंटर करा. प्रोसेस कंप्लीट झाल्यावर E-साइन सक्सेसफुल होईल. ग्रेट बटन वरती क्लिक केल्यावर तुम्ही पुन्हा म्हाडाच्या साईटवरती रिडायरेक्ट व्हाल. आता अप्लाय नाव वरती क्लिक करा. आता तुम्ही म्हाडाच्या लाईफ स्कीमसाठी अप्लाय करू शकता. तुमच्या एलिजिबिलिटीनुसार लॉटरी ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. ग्रीन कलर मधील लॉटरी म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात आणि रेड कलर मधील म्हणजे तुम्ही एलिजिबल नाही. ही एलिजिबिलिटी तुमच्या इन्कम वरती डिपेंड करते. तुम्हाला हवी असलेली आणि ज्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही एलिजिबल आहात ती सिलेक्ट करा. कार्पेट एरिया, कॉस्टिंग, AMD या सगळ्या डिटेल्स तुम्हाला चेक करायला लागतील आणि मग तुम्ही अप्लाय करून ऍप्लिकेशनच्या रिफंड डिटेल्स भरू शकता. या रिफंड डिटेल्स मध्ये काय असणार आहे तर बँक डिटेल्स टाकणं मॅन्डेटरी आहे
आहे. अकाउंट नंबर, IFSC कोड, चेकबुक किंवा पासबुक डिटेल्स आणि नॉमिनी इन्फॉर्मेशन ऍड करा. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर वरती क्लिक करा आणि टर्म्स आणि कंडिशन्स ऍग्री करून फॉर्म सबमिट करा. आता तुम्हाला पे EMD आणि एक्नॉलेजमेंट हे दोन ऑप्शन्स दिसेल. एक्नॉलेजमेंट चेक करून EMD पेमेंट करा. कॅटेगरी नुसार EMD अमाऊंट ठरतो. समोर आलेल्या अमाऊंट वरती क्लिक करून पेमेंट गेटवे वरती जा आणि तुम्हाला सोयीस्कर असलेला पेमेंट ऑप्शन निवडून पेमेंट कंप्लीट करा. जनरेटेड रिसीट नक्की सेव्ह करा. अशा प्रकारे तुम्ही मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीसाठी सक्सेसफुली अप्लाय करू शकता. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच युजफुल अपडेटसाठी मनीमॅक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.